पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे इथं विकास आनंदा पाटील आणि युवराज शिवाजी गायकवाड हे एकाच परिसरात राहतात। या दोघांच्यात पूर्वीपासूनच वाद होता। यातून या दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये फेब्रुवारी महिन्यात देखील मोठी हाणामारी झाली होती। यावेळी विकास पाटील यानं केलेल्या मारहाणीत युवराज गायकवाड हा जखमी झाला होता। युवराज गायकवाड हा सैन्य दलात नोकरी करत असून तो सध्या सुट्टीसाठी गावी आलाय। दरम्यान काल रविवारी सायंकाळी विकास आनंदा पाटील हा शेतातून आपल्या आईला घेऊन दुचाकीवरून घरी येत होता। यावेळी चारचाकीतून आलेल्या युवराज गायकवाडनं गाववेशी नजीक विकासच्या दुचाकीला अडवलं। गाडीतून युवराज गायकवाड यांच्यासह 4 जण खाली उतरले आणि त्यांनी काठीनं विकासला बेदम मारहाण केली। या मारहाणीत विकास पाटील गंभीर जखमी झाला। यावेळी जखमी विकास पाटील यांच्या आईनं आरडाओरडा केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले। जखमी अवस्थेत विकासला उपचारासाठी रात्री उशिरा सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। सीपीआर इथं विकास पाटील यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली, मात्र आज सकाळपर्यंत विकास पाटील यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। आरोपींना ताब्यात घ्या, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली। अखेरीस आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊ अशी ग्वाही दिल्यानंतर विकास पाटील यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। आज दिवसभर पन्हाळा पोलिसांनी पोर्ले तर्फे ठाणे या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। विकास पाटील यांच्या खून प्रकरणी युवराज शिवाजी गायकवाड यांच्यासह 4 अज्ञातांविरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।